स्वामी समर्थ पुण्यतिथी व स्वामी समर्थ कोणता संदेश मेष राशींना देत आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत. स्वामी समर्थांची पुण्यतिथी ही खूप मान सन्मानाने व आनंद जल्लोषाने भक्त साजरा करत असतात. स्वामी समर्थांचे वेगवेगळ्या कथा, चमत्कार, त्यांचे मंत्र पठण, पालखी सोहळा, अन्नदान, महाप्रसादाचे आयोजन, त्याचप्रमाणे भक्त भजन, कीर्तन, गायन या सर्व गोष्टी स्वामी भक्त अत्यंत निर्मळ मनाने साजरा करत असतात. स्वामींच्या आठवणांमध्ये तर हे भक्तगण तल्लीन होत असतात. संपूर्ण भारत भ्रमण केले. स्वामी हे महाराष्ट्रातील अक्कलकोट गावात जिल्हा सोलापूर येथे त्यांनी आपले स्थान बनवले. दुःख नाहीसे केले. पदोपदी त्यांना भक्तांना मार्ग दाखवले. स्वामींचे नाव जरी मुखामध्ये घेतले तरी स्वामी त्यांच्या मदतीस धावून गेले. असे अनेक प्रसंग घडले. या दिवशी स्वामी समर्थांनी अखेरचा भक्तांना निरोप दिला. अक्कलकोटमधील एका घनदाट वृक्षाखाली स्वामींची समाधी अत्यंत पवित्र दिव्य शक्तीचं ठिकाण मानलं जातं. लाखो भाविक दरवर्षी दर्शनासाठी हजेरी लावतात. स्वामींना डोळ्यांनी पाहू शकत नसले तरी त्यांचा अनुभव हे भाविक नेहमी सांगत असतात. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, असे करुणामय शब्द स्वामी समर्थांनी आपल्या भक्तांसाठी दिले. जेव्हा तू माझ्या स्मरणामध्ये उजाळा देशील तेव्हा तेव्हा मी तुझ्यासोबत असेल, असे सुंदर वाक्य अजून भक्तांना आधार देण्याचं काम करत असतं. जर तुम्ही शरणागत पत्करली तर स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतात. त्यामुळे नेहमी लेखड व स्वच्छ मनाने स्वामींची पूजा करा. समर्पणाचा भाव सदैव मनात असू द्या, म्हणजे स्वामी योग्य तो मार्ग नक्कीच दाखवतील. स्वामी मेष राशींसाठी कोणता उपदेश करणार आहे ते सुद्धा सविस्तर पाहूया. मेष राशी ही एक चूक केल्यास संपलंच. संयम नसेल तर सगळं हरवू शकता. तुम्हाला माहित आहे का मेष राशी, तुम्ही किती नुकसान करत आहात, तेही स्वतःच. ती सुद्धा एक चूक करून, फक्त एक चूक. स्वतःच्याच पायावरती एक मोठा घाव तुम्ही घालत आहात. दररोजच्या जीवनामध्ये ही चूक तुमच्याकडून घडत आहे. ही कल्पना तुम्हाला देखील नाही. मेष रास म्हणजे एक प्रकारची ऊर्जा जी नेहमी सक्रिय असते. या राशीचं बघितलं तर मेंढा हा असतो. आता याचं वैशिष्ट्य पाहिलं तर आक्रमक ऊर्जेने परिपूर्ण अशी ही रास असते. सारखी घाई गडबड या राशीचे जातक नेहमी करत असतात. त्यामुळे असंख्य चुकांच्या गोष्टी यांना सामोरं जावं लागतं. या राशीचे जातक हे स्वावलंबी असतात, अगदी स्त्रिया सुद्धा. त्याचप्रमाणे मंगळ हे या राशीचे स्वामी ग्रह आहेत व मंगळ हे नेहमी उग्र प्रभाव देखील मेष राशीच्या जातकांवर पाडत असतात. अधीरपणा हा फार मोठ्या प्रमाणात पाहिला जातो. त्याचप्रमाणे क्रोध हा जणू यांचा मित्रच आहे, असं मेष राशीच्या जातकांचं असतं. मंगळ हा अगदी फास्ट गतिकारक ग्रह आहे. त्यामुळे मेष राशीच्या जातकांवर यांचा प्रभाव हा अगदी वेगाने होत असतो. नेहमीच सर्व गोष्टी अगदी होऊन गेल्यावर यांना समजतात. या गोष्टीची आपण वाट पाहत होतो की कोणती ती एक चूक आहे जी मेष राशीचे जातक करत असतात आणि संतापाचे पश्चातापाची वेळ सुद्धा यांवर येते. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ही माहिती, हा विषय आपल्या मित्रांना, त्याचप्रमाणे नातेवाईकांना जरूर शेअर करा. जे मेष राशीचे जातक आहेत यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. त्यांना देखील समजून घेऊ द्यात, म्हणजे त्या भविष्यामध्ये ही चूक करणार नाही. ते या गोष्टींची दक्षता परिपूर्ण घेतील. त्यामुळे चॅनलला लाईक करा. कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त लिहायला. तुमच्या मनातील पडलेले प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आम्ही नेहमी सक्षम असू. माहिती आवडली असल्यास लाईक सुद्धा करा. चला तर मग पाहूयात की चूक म्हणजे अधीरपणा आणि असहिष्णुता. याचा अर्थ काय तर अचानक झटपट लगबगीने निर्णय घेऊन टाकणे. व हीच एक चूक मेष राशीच्या जातकांना खूप मोठा फटका बसवतो. आणि या राशीच्या जातकांच्या हातून नक्की कोणत्या गोष्टी घडतात त्या गोष्टीचे उत्तर तुम्हाला लगेच हवं असतं. पण त्या गोष्टी जर अति नाजूक असतील, म्हणजे नात्या संबंधित असतील, तर नात्यांना थोडा वेळ द्यावा लागतो. रागाने विचारामध्ये कधीच एकता होत नाही, हे तर तुम्हाला माहीतच असेल. कारण मेष राशीच्या जातकांचा क्रोध एकदा जर अनावर झाला तर तो शांत झाल्याविना थांबत नाही. पण त्या क्रोधामध्ये अगदी सगळं काही वाहून नेण्याचं काम होत असतं. समोरचा व्यक्ती किती दुखावला आहे आपल्या बोलण्यावरून हे आपण पाहत नाही, त्याची शहानिशा करत नाही.
आणि जसं बाण सोडावा तसं एक मागून एक क्रोधाचे फटकार आपण लगावत असतो. किती यातना आणि पीडा होत असतील आपल्यामुळे इतरांना, याचा विचार क्षणभर सुद्धा मेष राशीचे जातक करत नाहीत. इथेच मेष राशीचे जातक विचारांनी संपलेले असतात आणि इतकं सगळं होऊन सुद्धा समोरच्याकडून ती अशी अपेक्षा करतात की त्यांना लगेच निर्णय घ्यायला हवं. पण अशा कोणत्याही तत्वा इथेच मेष राशीचे जातक विचारांनी संपलेले असतात आणि इतकं समोरच्याकडून ती अशी अपेक्षा करतात की त्यांनी लगेचच निर्णय घ्यायला हवा. पण अशा कोणीही त्वरित निर्णय घेण्याची चूक करत नाही, मग तो निर्णय कोणताही असू द्यात. परंतु मेष राशीचे जातक अगदी फायनल डिसिजन घेऊन मोकळे होतात आणि यात एका चुकीमुळे त्यांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होण्याची संभावना देखील अटळ असते. कारण या राशीचे लोक सोडून देतात, पण त्यांना कोणत्याही गोष्टी सहन होत नाहीत. त्यांच्या मनाविरुद्ध जर कोणी वागलं तर ते तिथेच त्यांना सडेतोड उत्तर देतात आणि विषय तिथेच क्लोज करून टाकतात. मी सांगतोय ना किंवा मी सांगते ना, हेच आहे, असंच आहे, हे डिसिजन घेत असतात. आपलंच बोलणं खरं आहे हे समोरच्याला दाखवतात. माझा शब्द हा अंतिम असणार आहे, असं या जातकांचं वागणं असतं. या राशीचे जातक कधी कधी हट्टी असतात. मला आत्ताच ही गोष्ट हवी आहे आणि त्या गोष्टीबद्दल हट्ट हा सुद्धा धरतात. आणि जर तुमच्या पत्रिकेमध्ये मंगळ आणि राहूची युती झालीच तर तुमचं इतका गोंधळ उडणार आहे की तुम्हाला तुमचंच समजणार नाही. कारण मंगळ मात्र क्षणामध्ये निर्णय घेण्यात तत्पर असतो. अगदी उग्र आणि क्रोधामध्ये परिणाम मेष जातकांना होतो. आणि राहू म्हणाल तर हा पापग्रह नेहमी आपली मानसिकता स्थिर कधीच ठेवत नाही. नेहमीच आपल्याकडून असे काम करून घेण्याचा हा प्रयत्न करतो ज्यामध्ये आपल्याला वाईट मार्गाचा अवलंब होऊ शकतो. भ्रमामध्ये टाकण्याचं काम राहूचं असतं. सारखीच मनामध्ये उगाचच वाटणारी भीती राहू आपल्याला मनामध्ये नेहमी बिंबवत असतो. यावर तुम्हाला काही उपाय सुचवण्यात येत आहेत. मंगळ ग्रहाच्या शांतीसाठी मंगळवारी उपासना करावी व त्याचप्रमाणे हनुमान चालीसा दर मंगळवारी पठण करावे. अगदी आपल्या घरातल्या लहान मुलांना देखील याचे वाचन किंवा श्रवण जरी केले तरी तुम्हाला योग्य फळ प्राप्त होणार आहे. त्याचप्रमाणे या मंत्र जाप तुम्ही केला तर उत्तम राहणार आहे. ओम क्राम क्रीम क्रोम सह भूमाय नमः हा मंत्र 108 वेळा केल्याने तुम्हाला शांतता प्रदान होणार आहे. तांबड्या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता व त्याचप्रमाणे ज्योतिषांच्या सांगण्याने देखील तुम्ही राशीचा खडा धारण करू शकता व तुम्हाला हे उपाय म्हणून सांगण्यात येत आहे ज्याने तुमची मानसिकता देखील शांत होणार आहे. पहिलं म्हणजे 24 तास कोणताही निर्णय घेण्याआधी तुम्ही हा वेळ घ्या आणि शांत डोक्याने विचार करा. त्यानंतर निर्णय घेणं तुमच्यासाठी सोयीस्कर राहणार आहे. दुसरं म्हणजे आपण जे विचार करत आहोत ते तडकीफड न करता आपल्या हितचिंतकांशी, मित्रांशी किंवा वडीलधारे व्यक्तींशी विचारविनिमय करून निर्णय घेणं. तिसरा उपाय म्हणजे तुम्ही नियमित दररोज 30 मिनिटे मेडिटेशन करायला हवं आणि विचार घेण्याची क्षमता यामुळे वाढणार आहे. शीतलता तुम्हाला प्रदान होणार आहे ज्यामुळे रोज सकाळी आणि संध्याकाळी नक्कीच हा उपक्रम करून पहा. रागावर तुम्ही नियंत्रण करू शकता व तुमची अधीरता सुद्धा नियंत्रित होणार आहे, जी बाब तुमच्याकरिता खूप चांगली आहे. मेष राशीच्या जातकांनी फक्त एक काम करणं गरजेचं असणार आहे, ते म्हणजे स्वतःच्या भावनांवर, स्वतःच्या मनावर, स्वतःच्या विचारांवर ताबा ठेवणे. म्हणजे कोणत्याही प्रकारचा स्फोट होणार नाही. कोणत्याही प्रकारचे संकट आलं तरी शांततेने विचारपूर्वक त्यातून मार्ग काढा. जर ह्या गोष्टी तुम्हाला जमल्या तर एकच काय तर अनेक गोष्टी तुमचं काहीच बिघडू शकणार नाहीत. या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा, माहिती आवडली असल्यास लाईक करा. कमेंटमध्ये तुमचे काही अनुभव, मनातील प्रश्न विचारू शकता. या चॅनलवर सत्यभाव पसरावा हीच आमची इच्छा आहे. त्यामुळे कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. या चॅनलवर स्वप्नशास्त्र, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र यावरचे अनेक व्हिडिओज माहिती तुम्हाला पोहोचवली जाणार आहे, तेही अगदी सोप्या भाषेमध्ये. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. स्वामी आपल्या पाठीशी आहेत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.